मैत्रिणींनो नमस्कार. आपण पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी याचा प्रोमो. कला तिच्या आईच्या घरी गेल्याच्या नंतर अद्वैतला जाणवतं की अरे आपण खरेला तर प्रपोजच केलं नाही. तिला प्रपोज करायला पाहिजे, पण कसं करणार? खरंच आहे ना, अद्वैतचा मोबाईल काढून घेतला, इकडे कलाचा मोबाईल काढून घेतला. आता हे बोलणार कसं? त्यासाठी अद्वैत काय करणार आहे? चला मग बघू. अद्वैतला काही करून त्याच्या मनामध्ये काय चालू आहे हे कलापर्यंत पोहोचायचं असतं. म्हणून अद्वैत साडी घालून कलाच्या घरी पोहोचतो आणि कलाला समजतं हा साडी घालून आलेला अद्वैतच आहे. कला तिच्या रूममध्ये जाते आणि मागून अद्वैत येतो. दोघं एकमेकांच्या मिठीमध्ये असतात आणि दोघं एकमेकांना पाहून खूप खुश होतात. कला म्हणते, चांदेकर तू? अद्वैत म्हणतो, खरे मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय. आणि कला पण म्हणते, चांदेकर मला पण तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय, आपण एकत्र बोलूया. आणि ते दोघं एकत्र बोलतात. अद्वैत म्हणतो, मला आयुष्यभर तुझी साथ हवी आहे. आणि इकडे कला म्हणते, आपल्या घराविषयी मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय. हे ऐकून अद्वैत म्हणतो, काय? आणि परत कला म्हणते, हो चांदेकर, मला आपल्या घराबद्दल तुझ्याशी खूप काही महत्त्वाचं बोलायचंय. तर मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतंय? कला अद्वैतपर्यंत हे पोहोचू शकणार आहे का? की रोहिणी आणि राहुल दोघंजण मिळून काहीतरी प्लॅन करतायत? कसल्या तरी पेपरवर अद्वैतच्या सह्या घेण्यामध्ये त्यांना यश मिळणार आहे असं कला अद्वैतला सांगू शकेल का? हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. तेव्हा कोणीही मिस करू नका. अशीच नवनवीन आणि फुल अपडेटसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा. भेटूया आपण उद्याच्या भागात.